तालुक्यातील जयपूर या ठिकाणी 20 वर्षीय तरुणाने पिकअपचा हिशेब न दिल्या कारणाने व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर मयत व्यक्तीचे नाव छत्रगुण सावसुंदर असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। जयपूर येथील मयत छत्रगुण सावसुंदर व भरत पोपळघट या दोघांमध्ये पिकअप वाहन खरेदी करण्यात आले होते, तर सदर पिकअप वाहन भाडेतत्वावर चालविले जात होते। यातून येणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा जाता शिल्लक रक्कम वाटून घेण्याचे ठरले होते। दरम्यान मयत छत्रगुण सावसुंदर याने पिकअप वाहन भाडेतत्वावर चालविल्यानंतर त्याचा हिशेब दिला नसल्याचा आरोप भरत पोपळघट याने केला असून या कारणातून दोघांमध्ये कुरबुरी सुरू होत्या। तसेच या कारणातून भरत पोपळघट याने छत्रगुण सावसुंदर यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला। यासोबतच गावातील अनिल आहेर यांनी पिकअप वाहन वाकडे तिकडे चालून रोडच्या खाली नेले, त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाल्याने छत्रगुण सावसुंदर हे अस्वस्थ होते। त्यामुळे छत्रगुण सावसुंदर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी आरोपी भरत पोपळघट व अनिल आहेर यांच्या विरुद्ध दिनांक 26 मे रोजी रात्री 10:50 सुमारास सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत।